आज आपण बनवतोय काळ्या मसाल्याची फ्लावरची भाजी। तर मी इथे कढईमध्ये तेल घातलं, तेल छान गरम होऊ दिलं। नंतर त्याच्यामध्ये जिरे घातले, मोहरी घातली, छान अशा प्रकारे तळतळून घेतले। नंतर अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली, ती सुद्धा छान अशा प्रकारे परतून घेतली तेलामध्ये। आणि आता इकडे पाहू शकता मी इथे फ्लावर कोबी कट करून घेतलेली आहे मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये, ती फोडणीमध्ये घालायची। हळद टाकायचं, मीठ टाकायचं आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिट फुल गॅसवरती परतून घ्यायचं। नंतर इथे 1 चमचा घरी केलेला काळा मसाला, थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर, मटन मसाला तो घालायचा आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीरसुद्धा घालायची भरपूर अशी आणि मिक्स करून घ्यायचं। तर सगळं परतल्यानंतर इथे मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर छान अशी मोठ्या गॅसवर उकळी आणून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर छान अशा प्रकारे इथे मी मिक्स करून घेते आणि लो टू मीडियम फ्लेमवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे ही फ्लावर कोबीची भाजी तयार झालेली आहे। मी थोडी पातळच शिजवून घेतलेली आहे। तुम्हाला घट्टसर पाहिजे असेल तर थोडी आणखी शिजवून घ्यायची। तर आजच्या फ्लावर कोबीची काळ्या मसाल्याची भाजी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। भेटू